हॅलो फ्रेंड्स, रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 12/1/2026, 11 वाजून 33 मिनिट झालेले आहेत. तर आज आपण फॉरेक्समध्ये गोल्डमध्ये ट्रेड केलेले आहे. परत त्याचबरोबर इंडियन मार्केटला निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेत, क्रिप्टोमध्ये ट्रेड केलेत आणि आपला क्रूड ऑइलचा म्हणजे कमोडिटीचा फ्रायडेचा एक ट्रेड होल्ड होता. त्याचं काय झालं, स्टॉप लॉस गेला, टार्गेट आलं, ते पण एक्सप्लेन करणार ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट कुठे लावलेत, स्टॉप लॉस कुठे लावलेत, कुठे आपण 50% क्वांटिटी बुक करतो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यात शिकायला खूप सारं भेटते. तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपलं चॅनल सपोर्ट करा. ठीक आहे, चला बघूया आता. तर हा गोल्डचा चार्ट आहे. गोल्ड वरती बघू शकता तुम्ही. गोल्ड मध्ये ह्या कॅन्डलच्या इथे आपल्याला क्लोजिंगला बाय एंट्री भेटलेली आहे. इथे भेटली बाय एंट्री. त्यानंतर आपण इथे 50% क्वांटिटी बुक केली. इथे 50% क्वांटिटी बुक केली. म्हणजे तिथे एक अशी वीक होती, रिजेक्शन वीक होती, त्यामुळे इथे पण 50% केलेले. आणि ह्याच्यानंतर मार्केट मोमेंटम दिली, पण आपल्या टार्गेट पर्यंत गेले नाही. हे इथे आपलं टार्गेट फुल टार्गेट ठेवण्याचं रिझन काय की हा हाय होता, त्या हायचं आपण टार्गेट ठेवलेलं, तर तिथपर्यंत गेलंच नाही. मार्केट इथूनच रिव्हर्स झालं. परत इथं इव्हिनिंगच्या टायमिंगला इथे जाऊन हे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. मोमेंटम आली बाईंगची आणि इथे अचीव्ह झालं. आपलं 100% इथं सगळ्या क्वांटिटी बुक झाल्या. म्हणजे आपण 54 याचा फिफ्थचा स्टॉपला जाऊ त्याच्या अगेन 260 म्हणजे 260च्या आसपासच्या पण फिफ्स बुक केलेले आहेत. 1:4च्या वरती आपला रिस्क रोड आहे. गोल्डचा रेट तर चांगला झालेलाच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बिटकॉइन मधला आता एक्सप्लेन करू. बिटकॉइन मध्ये बघा, वन वे रॅली आली. इथे आता बायचा एक सिग्नल आला. या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एंट्री केली. स्टॉप लॉस मोठा 470 पॉईंटचा होता. ऍक्च्युअल मध्ये स्टॉप लॉस मोठा ठेवण्याचं रिझन ही कॅन्डलची वीक खाली होती. वीक म्हणजे जी दांडी आहे ना, त्याच्या खाली आपण ठेवलेला स्टॉप लॉस. ऍक्च्युअल मध्ये इथे ठेवला असता ते चालला असता. या दोन्ही झोनच्या मधला गॅप आहे ना इथे, तरी पण आपण एक थोडासा बफर ठेवून स्टॉप लॉस ठेवला, कारण की सांगू शकत नाही ना, म्हणून आपण एक्स्ट्रा ठेवला स्टॉप लॉस थोडासा, एक 20-30 पॉईंटचा. पण ठीक आहे, स्टॉप लॉस मोठा होता, त्याचे आपण 50% क्वांटिटी ह्याला आपण हायला बुक केलेत. आणि बाकीचे होल्ड आहेत, ते होल्ड आपण ह्या इथेपर्यंत ठेवणार आहे. आता बघा, इथे अजून सपोर्ट आला, इथपर्यंत हे टार्गेट होतं याचे. म्हणजे 470 पॉईंटचा स्टॉपला ठेवला, त्याच्या अगेन 1800 पॉईंटचा आपण टार्गेट घेतो. 1:3 आहे आणि खूप चांगला मोठं टार्गेट आहे. 1800-1900 पॉईंटचं चांगलं मोठं टार्गेट आहे. काही प्रॉब्लेम नाही बिटकॉइनचं. आता सोलानामध्ये सेम कॅन्डल मोठी होती, ह्याच्या इथे क्लोजिंगला आपण एंट्री घेतली आणि ह्या कॅन्डलची वीकच्या इथे या दांडीच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला. हा स्टॉप लॉस प्राइस आहे, ही एंट्री प्राइस आहे ही वाली. आणि हा टार्गेट ठेवलेला 1:4चा आपण रिस्क रोड आहे. स्टॉप लॉस मोठा असला तरी टार्गेट पण मोठा आहे. हे झालं याचं इथेरियमचं. इथेरियम मध्ये काय आपण आता काय ट्रेड केलेलाच नाही. आपल्याला आपला सेटअप प्रमाणे ट्रेड भेटलेलाच नाही. त्यानंतर आता आपण ह्याचं बघूया, क्रूड ऑइल. क्रूड ऑइल आपण फ्रायडेला बघितलं असेल, फ्रायडेच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. इथं आपल्याला बाय सिग्नल आलेला, इथे आपण बाय घेतलेला, हा स्टॉप लॉस ठेवला आणि हे आपण टार्गेट ठेवलेलं फायनल टार्गेट. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केली. ते इथे का केले त्याचं पण रिझन आपण व्हिडिओमध्ये सांगितले, ते बघा जाऊन. आणि त्यानंतर मार्केट आलंय, रिव्हर्सल झालं, इथून सपोर्ट घेऊन इथल्या इथं साईडवेज झाले. अजून हे आपला हाफ क्वांटिटी बुक केलेले 50% तिथंच ट्रेड करते. मग आता हे टार्गेट की जो होतं अचीव किंवा स्टॉपला जातोय, स्टॉपला जरी गेला तरी छोटा स्टॉप लॉस आहे, 24 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, ऑलमोस्ट छोटा. आणि टार्गेट 171 पॉईंट येतो, टार्गेट मोठा आहे. आणि हे पण केले ते मोठ्या क्वांटिटी बुक केलेत पॉईंट्सला. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो पूर्ण कालचा पण व्हिडिओ बघा. तर ह्या सगळे ट्रेड आपण का कसे केलेत, काय केलेत, हे आपण आपल्या येणाऱ्या बॅचला शिकवणार आहे. कोणाला शिकायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअपला हे करा, कॉन्टॅक्ट करा. कोणाला काही कळत नसेल तरी पण आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे आपला, व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपच्या कम्युनिटी चॅनल आहे, टेलिग्राम कम्युनिटी चॅनल आहे, त्याचबरोबर इंस्टाग्राम आहे आपला पेज आहे, त्याला पण फॉलो करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. ठीक आहे, थँक्यू.